युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. तुझ्या मुलीला माझ्याजवळ पाठव. एका रात्रीचे 10,000 रुपये देईल. रक्षक झाले भक्षक. अकोल्यामधली घटना तुम्हाला माहितच असेल. बाजून तुम्ही व्हिडिओ बघूनच राहिला असेल स्क्रीनवर. अकोल्यामधली घटना आहे. एका पोलीसवाल्याने ASI राजेश जाधव याने एका सायबर गुन्हेगार महिला ती लॉकअप मध्ये होती, पूछताछकारणी ASI राजेश जाधव याने त्या महिलेला असं म्हटलं, तू तर खूप सुंदर आहे, तुझी मुलगी पण सुंदर असेल, तुझ्या मुलीचं वय काय, तुझी मुलगी एका रात्रीसाठी माझ्यापाशी पाठव, मी 10,000 रुपये देईल. तर विचार करा, जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याला माहित झालं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने याला चोप दिला, झापलं, हात उचलत होता तर वर्दीची मी इज्जत राखून त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हात खाली केला. काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात? आता महाराष्ट्रातले काही बिनडोक्याचे पोलीस अशोक खरात सारख्या गोष्टी करायला लागले आहेत. अशोक खराचे व्हिडिओ पाहून ते स्वतः पागल झाले आहेत आणि महिलेला काही पण बोलून राहिले. तुम्हाला वाटते का तुमच्या खांद्यावर वर्दी आहे, तुम्ही वर्दी घातली तर तुम्ही काही करू शकते, तुम्ही बाप झाले. अरे तुम्ही नौकर आहात, हे लक्षात ठेवा. कायदा हा समान असतो, समान अधिकार देतो. तुमच्यासाठी कायदा बदलत नाही. तुम्ही न्यायाधीश असो या प्रधानमंत्री असो या राष्ट्रपती असो, कोणी पण असो, त्या कायद्याच्या याच्यातच राहावं लागेल तुम्हाला. आणि तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला सजा तर होणार आणि तुम्हाला नोकरी पण जाणार. अरे एवढा नोकरीचा माज आला का तुम्हाला? तुम्ही महिलेला काही म्हणता, काहीही बोलता. अरे तुम्हाला कोर्टाने काय म्हटलं होतं की महिलेला विचारा. त्या महिलेनं जो गुन्हा केला होता, सायबर गुन्हा केला होता, तिच्या अकाउंटला 80 ते 90 लाख रुपये आले होते. तिच्यासाठी तुला पूछताछ करण्यासाठी 5 ते 6 दिवस कोठडीत ठेवलं होतं तिला. तर तुला जाब विचारायच्या ऐवजी तू अशा भलत्याच गोष्टी करून राहिला, तर विचार करायची गोष्ट आहे. आधीच आपल्या महाराष्ट्राला कलंक लागलेला आहे अशोक खराच्या एका नावानं. आणि आता अकोल्यामध्ये अशीच घटना घडली दादा. तर पोलीसवाल्याने महिलेला विचारते की तुझी मुलगी जवान असेल, तुझी मुलगी किती वर्षाची आहे, तुझी मुलगी कशी दिसते बघायला, तुझ्या मुलीला एका रात्रीसाठी माझ्यापाशी पाठव. काय बोलणं आहे? काय वाटतं तुम्हाला? रक्षक झाले भक्षक. आधीच महिला सुरक्षित नाही, आधीच लहान लहान लेकरं सुरक्षित नाही, आधीच आता ज्या महिला बाहेर सुरक्षित नाहीत, आता हवालात मध्ये सुरक्षित राहणार का? पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित राहणार का? आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांना माझा एकच प्रश्न आहे का तुमच्या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहे का? जे रक्षक करणारे भक्षक झाले, काय म्हणाल तुम्ही त्यांना? जे रक्षक करणारे भक्षक झाले, हे भक्षक आता महिलेला ज्या विचाराच्या ऐवजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे शब्द विचारतात, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारतात आणि म्हणू लागले की तुझी मुलगी किती सुंदर असेल, तू किती सुंदर आहे, तर तुझी मुलगी किती सुंदर असेल. एका रात्रीसाठी मला तुझी मुलगी पाठवून दे, पैसे देईल 10,000 रुपये. काय वाटतं एवढं मोदीचा माग आलाय का? अशा पोलिसांना बरखास्त केलं पाहिजे. मी म्हणत नाही महाराष्ट्रातले पोलीस सारे हरामखोर आहे, बदमाश आहे, नाही. काही असतात कुचीन काळे की ते सगळ्या पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. अशोक खराचे व्हिडिओ पाहून काही पोलीस लोक नंगेचाळे करण्याचे प्रयत्न चालू आहे त्यांचे. अशा पोलीस लोकांना बरखास्त केलं पाहिजे, अशा पोलीस लोकांना नोकरीवर ठेवलं पाहिजे नाही, हे माझं मत आहे. अशोक खरात सारखे हरामखोर भोंदू बाबा आपल्या महाराष्ट्राचं त्यानं नाव बदनाम करून टाकलं. बाहेर राज्यातील लोक आपल्या महाराष्ट्राला थू थू करून राहिले. हा महाराष्ट्र छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम हे अशोक खरातनं केलं. आता जे भक्षक, आता रक्षक ते भक्षक झाले, तर कोणापाशी जाणार महिला धावून? कोणाला आवाज
आवाज देणार? कोणापाशी धावत जाणार? कोणाला आवाज देणार की वाचवा मला? आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकणार नाही महिला, एवढी दहशत पैदा झाली जाता. महिलेला तर असंच वाटणार ना की पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तिथं पण आम्हाला असंच काही म्हणाल, आम्हाला आमच्या इज्जतीवर दाव टाकणार. कुठं जाणार महिलेला आता बाहेरही सुरक्षित नाही महिला आणि पोलीस स्टेशन मध्ये सुरक्षित नाही असं म्हणू शकतो आपण. काय वाटतं तुम्हाला? अशा पोलीस लोकांना कुठली सजा मिळाली पाहिजे? अशा पोलीस लोकांची नोकरी कशी गेली पाहिजे? अशा पोलीस लोकांना दंड कुठला मिळाला पाहिजे? कायदा समान आहे, वर्दी घातली म्हणून तुम्ही बाप झाले नाही, नोकर आहात तुम्ही आणि वर्दीचा चोप दाखवू नका, हे माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.